कुठं कुठं औषधं घेतली? इगतपुरीचं घेतलं, मिरजेचं घेतलं, कोपरगावचं घेतलंय, कोल्हापूरचं घेतलंय, शिर्डी नगरचं घेतलं. एवढ्या ठिकाणची आयुर्वेदिक औषध घेतली. तिथं मला फरक पडला नाही. पण तुमच्या इथं फरक पडला. चालते. आपण आता एक डायलिसिस कमी करूया, त्यानुसार सगळं खाणं पिणं सांभाळा. चालते. अजून काय सांगायचं तर सांगा तुम्ही. काय सर, मी खुश आहे. नाही बाकीच्या पेशंटपर्यंत तुमचा हा निरोप पोचावा, बाकीच्या पेशंटला ह्याचा फायदा व्हावा. साहेब 100% हे औषध प्रत्येक माणसानं घेतलं तर खरंच डायलिसिस मधनं त्यांना मुक्ती मिळते. 100% मिळते. कसं तुमच्याकडनं, तुमच्या खात्रीवरनं लोकांना खात्री पडली पाहिजे. खात्री आली ना, मग मला खात्री. आता तुमच्यापाशीच आलो होतो तर सुरुवातीचा रिपोर्ट 999 होता. चेहऱ्यामध्ये पण भरपूर बदल आहे तुमच्या. मग लय फरक आहे, लय. काळा किती चेहरा दिसायचा, हे काळं दिसायचं, हे आणि काळं दिसायचं, असा चेहरा दिसत नव्हता सर. चेहरा काळा दिसत होता. आता तुम्हाला कोणी आजारी म्हणणार? डॉक्टर विचारते ती. नाही ना? हो, म्हणजे नवीन डॉक्टर पाशी जर गेलं तर पेशंट कोण आहे म्हणते. मला तर एवढंच झालं, तब्येत खराब होत चालली, काय जेवण झालं, सूज कमी झाल्यामुळे माणूस बारीक दिसायला लागला. असे म्हातारपणामध्ये म्हाताऱ्यासारखंच दिसलं पाहिजे, सुरकुत्या दिसल्या पाहिजे. सुरकुत्या दिसणं ही म्हातारपणाचं लक्षण आहे. सुरकुत्या दिसत नाहीत म्हणजे सूज आहे. आम्ही समजून घेताना असंच समजतो की ज्या व्यक्तीला सुरकुत्या आहेत वयानुसारच्या, त्याचे जर दिसत नसतील याचा अर्थ सूज आहे. आणि परत जर पुढच्या वेळेस आल्यानंतर ती सुरकुत्या दिसायला लागल्या याचा अर्थ काय, सूज कमी झाली. पाणीच किती निघायचं, 4-4 लिटर. मग आता का पाणी डायलिसिसच्या वेळेस किती निघत होतं? 4.5 पर्यंत सर पाणी निघले. 5 बी निघले, 5 बी. आता किती निघतंय? अर्धा बी निघत नाही. आणि उलट जास्त जर काढायचा प्रयत्न केला तर मला त्रास होतो. म्हणजे रक्त हे होतं. बरोबर आहे. पाणीच नाही म्हणल्यावर पाणी कारण लघवी तयार व्हायला लागली, पोट साफ व्हायला लागली. लघवी किती होती? लघवी जेवढं पाणी 1 लिटर पितोय का नाही तेवढी लघवी होती. पूर्वी होत नव्हते. पहिलं होत नव्हते, साठत होतं, दुखायचं, त्रास व्हायचा. आता तसा त्रास काहीच होत नाही. तुम्हाला चांगला फरक आला. फरक आहे, फक्त तेवढं जेवलेच पाहिजे. तुमची काळजी जाणवते. चांगलं वाटतंय. कारण कसं होतं माहिती का, आम्ही म्हणतो पण तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आलाय. ह्याचा अर्थ काय होतो की सगळ्यांना एवढा नसतो पडत. सगळ्यांना फरक पडतोय जवळपास. जवळपास 70-80% लोकांना बदल आहे, पण तुमचा बदल त्यात खूप चांगला आहे. आता मागच्या आठवड्यात एक तळेगाव दाभाड्याचे बाबा आले. त्यांचंही वय 80च्या वर. 80च्या वर येतं. हो, 80च्या वरतीच होतं. तर त्या बाबांना त्याच्या अगोदर 15 दिवस औषधं दिली होती. आणि 15 दिवसांनी त्यांना सांगितलं होतं तुमच्या वयानुसार तुम्ही काही येऊ नका भेटायला, कोणाला तरी पाठवत चाला. 15 दिवसांनी ते स्वतः आले. आणि आल्यानंतर म्हणतायत साधारण 12 ते 15 किलो वजन कमी झालं. का? पूर्ण सूज गेली. आणि मुलगी खास भेटायला आली होती की आम्ही त्यांना ओळखूच शकत नाहीये 15 दिवसात. आणि त्यांच्यात सारखा तुम्हाला पण फरक पडलाय. म्हणजे उलट कमी जास्त वयामध्ये चांगला फरक. पहिली कशी चिकट घाण आहे का नाही तोंडाला ह्याला याची, आता सर तसलं काहीच नाही. आता स्वच्छ, तोंड बी स्वच्छ वाटते. पहिलं का नाही दिवसभर रातभर घाण वाटायची आपल्याला. एकमेकाच्या काळजीनच नीट होते. काळजी नाही घेणार कोण असतं की मग कसं काळजी नाही. 100% साहेब तुमच्या औषधांचा फरक आहे. 100% नसतो फरक औषधाचा. हाय मला तर आहे. तुम्ही काय बी म्हणा, औषधाने 70% येतो. 30% तुमचं पाळणं असतं. ते खाणं पिणं पाळलं, सगळं पाळलं, त्याला पण महत्व आहे बाबा. औषध नसलं तरी खाणं पिणं पाळून काय उपयोग, महत्वाचं औषध आहे ते. कसं आहे तुम्हाला सांगतो, आता मागच्या रविवारी 2 की 3 पेशंट असे आले की ज्यांनी पाळलं नाही. फरक पडतोय म्हणून जाऊ द्या, मी भाकरी खायला सांगितली, चपातीच खात आहे. त्यांना आम्ही बाहेर बसवलं. म्हटलं एकदा विचार करा, औषधं व्यवस्थित घ्यायचेत का? औषधं काय आम्ही फुकट देतोय का? खर्च पडतोय की नाही? औषधं घेऊन जायची, औषधावर नुसतं डिपेंडंट राहायचं. मग आम्ही बंद कधी करणार तुमचे औषध? आम्हाला कमी करून बंद पण करायचे ना. आम्हाला काय वाटतं की लोकांनी एक औषध बंद करून दुसरं चालू करणं पण चांगलं नाही ना. आपले पण औषध एका लेवलला जाऊन ते पण कमी करून बंद करायचे. पेशंटने पाळलं नाही तर आम्ही औषधं देत नाही.
तरी सर हे 20च दिवस औषध खाल्ले मी, महिनाभर खाल्लेलं नाही. 10-12 दिवस ते कार्य व्यवस्थित तिकडेच तिकडे बरोबर त्यांची बहीण वारली नाही खाल्लेलं, पण तरी 20 दिवसातच 20 दिवसात फरक. मला फरक आहे. तरुणच होते ते, आटेतून वारले ते. हो ते का? हो, काही एवढ्या वयस्कर नव्हते त्या, काय नाही ते काय आता कोणाच्या हातात नाही. हे काही किती झालं तसंच आम्ही गेलो ते औषध बिवषध देण्यातच तसं नाही. आहे. वय जास्त असलं ना असं झालं की आपण म्हणतो सोनं झालं आहे ना, होय. काही त्रास नाही, काही नाही, जाताना आपला अटॅक गेला ना.